काय झालं? किरण रोडवरती उभा होता, सगळ्या गाड्या उभा होत्या आणि एसटीवाला आला आणि त्याने पाठीमागून जोराचा डॅश मारला, त्याच्यामुळे त्याला कमराला फक्त लागले. पण आता डॉक्टरांनी सांगितले का डॉक्टर समोरच आहेत, त्यांना फ्रॅक्चर काही नाही, काहीच नाही. पण ते आता शेवटी काय माझे काम करणारे लेकर आहेत, मला लय जीव म्हणून मी ताबडतोब गाडी बोलली, त्याला माझ्या गाडीत टाकलं. आम्ही कडेगावकडे घेऊन चाललो होतो, पोलीस बांधावाला विचारून, इकडचे हॉस्पिटल माहीत नाही आम्हाला. तर ते याची जर तब्येत मला गाडीतच व्यवस्थित वाटली, तेव्हा म्हणलं की मार पाठीमागून लागला. अरे म्हणलं मग चांगल्या हॉस्पिटलला जवळ बोललं तर मला वाटतं कांबळे साहेब ते बोलले की आपण विट्याला घेऊन जाऊ चांगल्या हॉस्पिटल. पळल्या गाड्या मागायला इकडं आणि आता सरकारी हॉस्पिटलला आणलं आम्हाला माहीत नाही विड्याच्या. आता त्यामुळे आता आमची माणसं येतील आता स्थानिकची ते घेऊन जातील चांगल्या हॉस्पिटलमध्ये, एकदम क्लिअर आहे का तुमच्या समोरच. किरण भगतला ते झालं, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही, काय नाही एकदम व्यवस्थित. मूळ गाव कोणतं किरणचं? किरणचं पिंपळवाडी रोज सोबत आहे. उभा होते ताप्याच्या बाहेर गाड्या गाडी. सगळ्या उभ्या होत्या. ओके. रोडवरती बाजूला उभा होता. एसटीवाला आलं, त्याच्या लक्षात आलं नाही. आलं नाही त्याच्या लक्षात बघितलं नाही, काय असू शकतं त्याचं काही शंका असायचं बी कारण नाही. आणि याच्यावर तर अजिबातच नाही. त्याने डॅश मारल्यामुळे ते रोडवर जोरात पडला. ते कोणी काळजी करू नये, म्हणजे महाराष्ट्रातल्या बांधवांनी पण कुटुंबियांनी पण, त्यामुळे आम्ही आहेत काही काळजी करायची गरज नाही, एकदम व्यवस्थित क्लिअर. तिथं म्हणजे इकडं कार्यकर्त्याला लागले माझ्या जीवा भावाचे, माझ्या किरण तिथं पडला, मी पुस्तक सत्कार घेत तिथं. मी त्या गाड्या पिढ्या सगळ्या बाजूला लागल्या, त्या जेसीबी आणि पहिलं हॉस्पिटलला ते समजलं त्यापेक्षा मोठं काय त्याला पण क्लिअर आहे, काही टेन्शन नाही. थँक्यू दादा, थँक्यू.